नमस्ते नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्ही पाहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठे कुठे गेले होतो, नारायणपूरला, पुरंदर, केतकावळी, बालाजी आणि बनेश्वर. तर खूप छान मंदिर होते. जेवढे मंदिर होते ना तिथं शिवलिंग होतं आणि पुरंदरला पण आम्ही गेलो ना, वरती तिथं शिवलिंग होतं आणि मस्त तिथे छान मस्त पाय पडला म्हणजे तो पुरंदरचा किल्ला ना विसरूच शकत नाही कधी. आणि याच्यानंतर जाणं पण होणार नाही कदाचित, मला असं वाटतं, कारण की जब्बर उंच आणि उंच तर आहे, पण तो रस्ता खूप खूप छोटा, खूप लांब, खूप उंच, खूप चालायचं होतं. तर आता तर मला नाही वाटत परत कधी जाणं होईल त्या किल्ल्यावर, एवढं हे होतं. तर पण पुरंदरचा किल्ला पाहून झाला, शिवनेरी पाहून झालेला आहे. त्याच्यानंतर प्रतापगड पण पाहिलं आणि कॉलेजला असताना मी दौलताबाद किल्ला पाहिला. हे किल्ले तर बरेच पाहिले गेले माझे. तर पण याच्यातला आहे ना सर्वात जास्त हाताचा हा होता ना, तो खूप डेंजर होता. म्हणजे खूप उंच आणि खूप जास्त चालायला लागतं आणि रस्ते खूप छोटे आणि पुन्हा पायऱ्या वगैरे काही नाही, असंच माती रस्ता आहे ना, पायवाट सारखा रस्ता आहे. तर पण खूप छान आहे, पाण्यासारखं. एकदा तरी पाहिला पाहिजे लाईफ मध्ये. मी तर पाहिलं ते. तर मी तिकडूनच काही फ्रुट्स वगैरे आणले येताना. तर फ्रुट्स म्हटलं चला आता खेळण्या वगैरे किंवा अशा दुसऱ्या गोष्टी तर घ्यायच्या नव्हत्या, कारण की तिथं महाग असतं, खूप महाग असतं. पण तिथे ना सर्वात जास्त तिकडे अंजीर फेमस आहे. तर मी तिकडनं अंजीर आणलेले आहे. तर ते कोणते कोणते फ्रुट्स आणले ना मी तुम्हाला ते दाखवते आता. तर मी तिकडनं आणले आहे अंजीर. तर इथे अंजीर आणलेले आहे, 1 किलो अंजीर आणले होते. बाकीचे आता मोठ्या आईला पण पाठवलेले आहे. आणि मी मस्त याचं मिल्कशेक बनवणार आहे अंजीरचं, कारण की खूप आणि खूप गोड आहे जास्त खायला. तर म्हटलं चला तिकडचे फेमस आहे तर अंजीर आपण घेऊयात. तर मी हे 1 किलो आणलेले होते, तर अंजीर आणलेले आहे. तर मस्त ते पळसाचे पानं आहे ना, ते त्यांनी मस्त पॅक करून दिले अंजीर. त्याच्यानंतर मग तिथून आम्ही परत स्ट्रॉबेरी घेतली आहे. तिकडे स्ट्रॉबेरीची पण शेती खूप छान आहे तिकडे. खूप खूप भारी काय काय खूप विकायला होतं तिथे. पण मग मी जास्त नाही घेतलं, पण फ्रुट्स घेतले मी. बाकीचे तर आमच्या शिक्षक म्हणतात टीचर भाजी वगैरे पण तिकडे विकत घेतल्या, मी नाही एवढं घेतलं. तर इथे छान असं स्ट्रॉबेरी बाकीच्या तर खाल्ल्या आज दिवशी सकाळपासून, त्यांना खूप जास्त आवडते स्ट्रॉबेरी. त्याच्यानंतर मग आवळा, बोरं ही सुद्धा मी घेऊन आलेली आहे. तिकडे खूप सारे आवळा आणि बोरं पण होते. तर इतकं ना हे सर्व मी घेऊन आले. म्हटलं चला मुलांना फ्रूट्स खायला तेवढंच नाही का वेगवेगळ्या प्रकारचं, तर म्हणून मग मी हेच घेऊन आलेली आहे एवढं. तर तुम्ही पाहू शकता इतके छान अंजीर ना, 1 नंबर गोड आहे. तर हे 1 नंबर गोड आहे. स्ट्रॉबेरी पण मस्त. आणि हे आवळे, छोटे छोटे आवळे नाही का, हे आवळे, हे बोरं आहे, खूप भारी. तर एवढं हे घेऊन आलेली होती मी. तर हे फ्रुट्स मी घेऊन आले मुलांसाठी. म्हटलं चला. आणि अंजीरचा आता मी ना ज्यूस पण बनवणार आहे, अंजीर मिल्कशेक बनवणार आहे. तर त्याच्यासाठी चिया सीड्स आहे ना, त्या भिजत टाकलेल्या आहे मी. तर लगेच बनवणार आहे आणि खूप छान लागतं असं अंजीर मिल्कशेक. तर म्हटलं आता अंजीर फ्रेश आहे, गोड आहे, छान, तर बनवूया आपण. त्याच्यामुळे मग मी घेऊन आले. असं अंजीरचा ड्राय वगैरे खातं ते म्हटलं त्याच्यापेक्षा हे ओरिजिनल फ्रूट खाल्लेलं खूप कधी चांगलं असतं. आणि तिथेच आम्ही केतकावळे बालाजीला गेलो होतो ना, प्रति बालाजी. एवढं छान मंदिर आहे ना, जर खरंच तुम्हाला पाहायचं असेल ना तर तिथं जा तुम्ही. बालाजीच प्रतिकृती आहे बालाजीची. तर इतकं भारी मंदिर, इतकं भारी, इतकं सुंदर वाटतं तिथलं. ते सर्व बघून ना एकदम असं मन प्रसन्न होतं, असं ते मंदिर आहे. तर तिथलाच एक फोटो म्हणून मग आम्ही तिथं फोटो काढला. मस्त छान एक द्यायची मस्त आठवण म्हणून हे फोटो काढून आणलेला आहे. तुम्हाला जवळून दाखवते. तर हे सर्व आमच्या शाळेचे मुलं होते ट्रिपचे. तर इथं पाहतात ते बालाजीचं मंदिर आहे मागे. आणि इतकं भारी मागे डोंगर आणि ते एकदम अशा वातावरणामध्ये हे मस्त छान होतं असं मंदिर. तर हे हे कॉपी बनवून घेतली मी. म्हटलं घरी पण एक असं म्हणून राहू दे. माझे मुलं होते 3रीचे, त्याच्यामुळे म्हटलं हे फोटोज आणि हे एक आहे द्यायचं शाळेचे द्यायचं आहे. तर इथं माझ्या बॅगेत राहिलेलं आहे. तर हे आणलेले 2 फोटोज माझ्याकडे आहे. तर ना
इतकं भारी पाहण्यासारखं मंदिर आहे ना. शिवलिंग जेवढे पण मी किती 4 मंदिरात गेले तर 4 शिवलिंगचे मंदिर एवढे भारी होते ना, खूप छान होते. तुम्ही पाहिलाच व्हिडिओ. तरी बाकीच्या ठिकाणी ना शूट करता येत नव्हतं, बालाजीला पण शूट करता नाही आलं, त्याच्यामुळे बाकीचं राहिलं ते पण मग मला जेवढं शूट करता आलं. पण तुम्हाला जर जायचं असेल ना प्रति बालाजी केतकावळी तर तिथं जा नक्की, कारण ते मंदिर खूप छान आहे, खूप पाहण्यासारखं आहे तिथे. आणि मला तर खूप जास्त आवडलं. मी फर्स्ट टाइम गेलेली होती. तर आता मी मिल्कशेक बनवणार आहे थोड्या वेळातच, आणि तुम्हाला पण दाखवते मिल्कशेक मी कसं बनवते, अंजीर मिल्कशेक. तर चला मग नंतर दाखवते मी तुम्हाला. आणि मी हे आवळे ना छोटे जास्त कधी खाल्लेले नव्हते. मी खाल्ले. म्हणजे बारीक छोटे आवळे नाही, एकच नंबर मोठ्या आवळ्यांपेक्षा पण. तर आता मी काय करणार आहे, हे ना हे जास्त पिकलेलं नाही, याचं शेक बनवणार आहे. थोड्या वेळी मी तर ठेवलं आहे चिया सीड्स इथं भिजवून ठेवलेलं आहे. करायचे तेव्हा तुम्हाला दाखवेलच मी. तर चिया सीड्स भिजवून ठेवले आहे. आणि हे जे फ्रूट्स आहे ना ते मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते बाकीचं. तर हे बोरं राहू ते वरच्या वरती खायला. बोरं आहे ना खाऊन टाकते. तर ते बोरं खाते. आता जेवण वगैरे झालं आणि बसले. मग मी आता आवरायचे, मला अजून कपडे मशीनला लावायचे आहे, बरेच काम आहे. आणि सकाळी काय झालं, पाय दुखत होते थोडं, मग मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून पाय बुडून ठेवलेले होते आत्ताच. त्याच्यामुळे म्हटलं आवरेल थोडं हळू, जेवण वगैरे करून घेतलं मी. आणि आता आद्विकला ना झोपवते थोड्या वेळात, त्याला पण बरं नाहीये. कपड्यांचं काम करते, तेवढे कपडे वगैरे करून घेते पटकन. मग कपडे भांडे सर्व आवडते. जेव्हा मिल्कशेक बनवायचं राहील ना मग तेव्हा मी मिल्कशेक बनवेल. आधी आपल्याला काय करायचं, स्वच्छ मस्त अंजीर धुवून घ्यायचे आहे. आणि मस्त छान धुवून घेते मी. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला अंजीरचं आहे ना असं वरचं साल आहे ना ते पण काढून घ्यायचं आहे. साल आपल्याला साल ठेवायचं नाही अंजीरचं. तर मी सर्व साल काढते, मग तुम्हाला दाखवते. सर्व आपले अंजीर आहे ना ते मस्त छान धुवून आणि त्याला वरची साल काढून घेतलेली आहे. आपल्याला त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे. साखर, त्यानंतर मग आपल्याला त्याच्यात दूध ॲड करायचं आहे. तर मग मी आता 3 ग्लास करणार आहे. मस्त साईडला दोन, 1 ग्लास नंतर टाक, तेवढे ना नंतर. तर 1 ग्लास नंतर टाकणार मी. तर आता याला आहे ना मिक्सर ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं आपल्याला मस्त छान झालेलं आहे. आता आपल्याला मस्त आता ग्लास सर्व करायचे आहे. चला सीड्स खाली टाकून घ्यायचे आहे मस्त. हां ठीक आहे. खाऊन बघ तेव्हा नको. जेवढे जास्त सीड्स टाकणार ना तेवढे छान आपल्याला मस्त. तर त्याच्यामध्ये आपण ओतून देऊ. आईस्क्रीम शेक. मग
ती मला कशासाठी आहे? घेऊया. अंजीर शेक बनवलेला आहे मस्त. दीदी टेस्ट करणार आहे कसं झालंय. अंजीर मिल्क शेक मस्त छान बनवलंय. टेस्ट करणार. कसं लागतंय? छान. छान आहे. आणि कसं टेस्ट कशी येते? खूप गोड आणि अंजीर पण लय भारी टेस्टला. क्रंची लागते कसं? हा त्यांची तर आद्विक पण करणार ना टेस्ट. तर मग मी आता लगेच मशीनला कपडे लावून घेते, कारण की मग कपड्यांचा पसारा गेला ना तर बरीचशी कामं आवरून होतील. आणि मी जाण्याआधी कपडे आदल्या दिवशी धुतले कालचे आणि आजचे मग ट्रिपचे कपडे ते जरा होते ना, मग ते सर्व मी टाकून दिले मशीनला. तर ते सर्व आता सर्व धुवून घेते. आणि आज ना मी आधी खूप सारं आवरून गेले होते ना, म्हणून आज मला मी मध्ये मध्ये जरा रेस्ट घ्यायची आवरायची, त्याच्यामुळे बरं पडलं. नाही तर ना खूप जास्त त्रास होतो. आणि आपण जेव्हा ट्रिपवरून येतो ना तेव्हा थकवा राहतोच हा आपल्यामध्ये. आणि आद्विकचा इथे पसारा होता, तर ते पण म्हटलं चला आता मी सर्व ह्या आद्विकच्या एकदम छोट्या छोट्या गाड्या आहे, तर मी त्या सर्व भरून ठेवते. त्याच्या खूप छोट्या छोट्या गाड्या असतात, तर त्याला खूप जास्त आवडतं, म्हणून मग एका ठिकाणी राहा म्हणून डब्यात ठेवून दिल्या ह्या. तर असं त्याचा पसारा हा आवरून घेते पटकन, मध्ये मध्ये करून ठेवतो तो काही ना काही पसारा. तर आता मी ना दही आहे, तर ती दही म्हटलं बाकीची ठेवून घेते आणि मग थोडीफार खाऊन घेते मी. तर दही ना मला खूप जास्त आवडते. मी नेहमी मला दही खायला खूप जास्त आवडते. मला साखर टाकून मी नेहमी खात असते. मला लहानपणापासून दही खूप जास्त आवडते. आणि मला एक वेळेस मध्ये जर दुपारी काही थोडंफार नाश्ता केला आणि दहीच खाल्ली ना तरी पण मला चालेल, इतकी दही मला आवडते. तर आता मी पटकन दही एन्जॉय करते माझी. आणि अशी मशीन पण लावून दिली इकडं मी. तर माझी अशी छोटी छोटी कामं आहे ना मध्ये मध्ये थांबून थांबून मी करते. आणि थोडासा वेळ असं बसून राहते, जरा नाही का रिलॅक्स राहते, कारण की थकवा असला ना माणसाने जेवढं होईल ना तेवढंच करावं. जर खूप अजून जास्त आपण कामाच्या ह्याच्यात पडलं ना, मग अजून ते कामं करत राहिलं ना जास्त त्रास होतो. म्हणून कधी कधी आपण आपल्या बॉडीला रेस्ट पण दिलं पाहिजे. आणि आता मी आज तर एक्सरसाइज माझी नाही करणार, कारण की ऑलरेडी माझी खूप जास्त पाय दुखतं. म्हटलं नको, आज स्किप करणार आहे मी. आणि शक्यतो मी करत नसते, पण मग आज मला ना अजिबात असं एकदम फ्रेश वाटत नाही. झोप नीट झाली नाही रात्री. आद्विक पण काय झालं, सर्दी होती ना, मग मला खूप वेळेस उठावं लागलं मध्ये मध्ये, जरा अनफ्रेश वाटते मला. तर त्याचमुळे मग आता मी आज स्किप करेल. आणि आद्विकला आता झोपवायचं परत नाही का, त्याच्या गोष्टी असतात त्या म्हणजे वेळच्या वेळी, कारण की त्याला जेव्हा सर्दी होते ना खूप जास्त त्रास होतो. आणि मला बाकीचं अजून आवरायचं आहे बरंचसं. तर मला माझी कामं पडली ती करायची आहे BLOची, तर ती करणार. आदू उठलं बेटा. तर आदूला ना सर्दी झालेली आहे. थोडंसं ताप पण आहे ना बेटा. तर आता मी त्याला खायला देते बिस्किट, चहा बिस्किट खाशील का? त्याने जरा बरं वाटतं, म्हणजे चहा ठेवून थोडा. तर चहा ठेवते, थोडे मारीगोल्डची बिस्किट आणि लाईट लाईट खाऊन घेतो पण. आणि मग कसं थोडंसं बरं वाटेल. ठेवलंय मी त्याच्यात थांबलं, चहा ठेवते पटकन. दूध नाही, चहा बिस्किट. दुधाने ना कप होतं जास्त, कप होता, मग कप झाले का त्रास होतो. दीदी ए दिशू, मम्मा तुम्हाला आईस्क्रीम दे ना, खातो. आता खातो बिस्किट. तोपर्यंत दे ना. कोरडे झालं का?
खायचं आहे ना, खायचं ते घे ना. खायचे थोड्याला. काय ठेवायला? खायचं आईस्क्रीम सारखं आहे ना. नको नको तसंच घेतलं एक ब्रश वेगळा आहे. ते झालं. वरती बोल, तुला खाली बोलते. तर आज ना आवरता कंटाळा येतो कारण की पाय खूप दुखत होते आणि कंटाळा पण येत होता आवरायला. आता कपडे होतील, मी कपडे टाका, थोड्या चहा वगैरे घेते. छान आहे का बेटू? तर कपडे टाकायचे आहे. बाकी तर काही नाही, आता मी जे काही असेल ना हळू निवांत आवरेल. म्हणून जायच्या आधी ना मी बरंच आवरून जात होते, गेले. आणि आता थोडंसं आहे आवरायचं. आणि आज ते किल्ला चढला ना, पाय खूप दुखत आहे म्हणून मग इच्छा पण आहे माझी काही काम करण्याची जास्त. तर आता मी चहा घेते मस्त छान निवांत आणि कपडे वगैरे टाकून देईल. आणि काय रात्रीचं बघते स्वयंपाकात काय करायचं बाबू. रात्री स्वयंपाकात काय खाणार तू? गरमागरम खिचडी खाणार का? मग चपाती भाजी काय खायची तुला? खायचं. मग स्ट्रॉंग कसं बनतं? आजारी पडलं ना तरी पण खायचं असतं, म्हणजे आपण स्ट्रॉंग बनतो तेव्हा. तसं असतं ना बाबू. तर मस्त चहा घेतो आम्ही. खा पटापट फिनिश कर मग चहा घेतो आपण. तर आद्विकला थोडं खायला दिलं, मग आद्विक खातोय टी व्ही बघत बघत. आणि मी पटकन आता झाडून घेते, नंतर संध्याकाळी दिवाबत्तीचा वेळ होते ना, मग चला म्हटलं चला घरामध्ये झाडू घेते सर्व घर व्यवस्थित. तर आज दिवसभर मस्त निवांत, थोडं कामं थोडं रेस्ट, थोडी कामं थोडं रेस्ट असं केलं मी. तर म्हटलं चला ठीक आहे कधीतरी असं. तर मला ना पटकन हे कामं आटपून आद्विकचा आज अभ्यास पण घ्यायचा आहे, कारण की कालचा दिवस राहिला आणि त्याचं ना मध्ये मध्ये थोडंसं रिव्हिजन घेत राहिली ना, तर त्याचं मध्ये मध्ये जी केचे क्वेश्चन किंवा रिव्हिजन ह्या गोष्टी घ्यायच्या परीक्षेच्या आधीच त्यांचा सिलेबस देतात, तर तो मला घ्यायचा आहे. तर तुम्हाला सांगते, प्रत्येक कामाचं नियोजन केलं ना तरी काही त्रास होत नाही. आणि मी त्याला बरोबर अर्धा ते 1 तास देतेच त्याला अभ्यासासाठी. त्याच्या गोष्टी असतात ना त्या सर्व, कारण की तो लहान आहे म्हणून मग मी स्वतः घेते. कारण की दिशूचं सुद्धा मी लहानपणी ना ट्युशन वगैरे अजिबात लावले नाही तिला, आत्तासुद्धा नाही अजून तरी. तर बघू नेक्स्ट टाईम लावणार मी आता. तर आद्विकचं सुद्धा मीच घेते सर्व घरच्या घरी. आणि त्याला अजून ॲडिशन नाही आहे स्टार्ट केलेलं, तरी त्याला ॲडिशनसुद्धा येते, कारण की मी त्याला ऑलरेडी शिकवलं आहे. तर मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेलच, तो एकदम पटापट ॲडिशन करतो, तर बरं पडतं. तर तिथं कपडे पण झाले होते, म्हटलं चला आता कपडे पटकन टाकून घेते. आणि झाडांना पण पाणी घालायचं होतं, ते पण घालून घेणार, कारण की झाडाला पण वेळेवर पाणी दिल्यानंतर मग झाडं सुकत नाही. तर आता कसं ऊन पडतं ना, मग ते ड्राय होते, माती कुंडीमध्ये राहिले ना झाडं, त्याला वेळेवर पाणी द्यावं लागतं, नाही तर झाडं सुकून जातात. तर त्याचमुळे तरी ते खूप सारे कपडे होते. ट्रिपला गेलं ना मग कपडे भरपूर राहतात, तर त्याच्यामुळे वेळच्या वेळी धुवून घेतले ना तर बरं पडतात. तर असं होतं माझा आजचा दिवस. आणि छान मस्त मिल्कशेक बनवला आणि इतका यम्मी झाला, इतका भारी झाला होता ना. तुम्ही नक्की ट्राय करा. मिल्कशेक खूप सोपा आहे आणि वेळ पण लागत नाही. मुलं असे अंजीर खायला टाळाटाळ करताना तर तुम्ही मिल्कशेक द्या करून, तर खरंच खूप भारी लागला, मला पण खूप जास्त आवडला. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि मी आता पटकन हे कपडे टाकून घेते आणि मग नंतर थोडंसं परत बसणार. मग रात्रीचं स्वयंपाक ती तयारी सर्व माझं राहणार आहे, तर ते पटकन करणार, कारण की मग रात्री लवकर झोपणार, कारण की उद्या आहे स्कूल. तर स्कूलमध्ये पण जायचं, तयारी करायची, सर्व गोष्टी आहे. तर त्याचमुळे मग सर्व वेळच्या वेळी आवरलं ना. आता कपड्यांचं पण झालं आवरून, घरात आवरून झालेलं आहे, त्यामुळे टेन्शन गेले आता माझं बऱ्यापैकी. तर आता जस्ट माझी कामं झाली, सर्व क्लीन केलं घरात. हळूहळू आज दिवसभर कामं आवरली, कारण की ना पाय पण दुखत होते आणि करायची अजिबात इच्छा नव्हती. आज म्हटलं ठीक आहे आज रिलॅक्समध्ये, म्हणून याच्यासाठीच मी आदल्या ट्रिपला जाण्याच्या आदल्या दिवशी बरीचशी कामं आवरून गेली, जेणेकरून मग मला आज थोडंसं आराम भेटला आणि मी निवांत कामं आवरली.
आणि त्याच्यामुळे मग माझं ना आता झाले आवरून सर्व. आता फक्त रात्रीचा स्वयंपाक, दिवा अगरबत्ती लावणार, दिवा अगरबत्ती, रात्रीचा स्वयंपाक बनवणार. आणि आज थोडं मध्ये थोडं रेस्ट करायचं, थोडे काम थोडं रेस्ट असं केलं मी आज. म्हटलं एक दिवस रिलॅक्स. तर म्हणून मग तुम्हाला पण जर कुठे फिरायला जायचं असेल ना, असं तुम्ही घरातली अशी क्लिनिंग करा, सर्व गोष्टी मॅनेज करा, सर्व काही व्यवस्थित आल्यानंतर आहे ना अजिबात त्रास होत नाही त्या गोष्टींचा. तर मी असंच पुन्हा आवरून घेतलं. आता घरचं झालंय माझं क्लिनिंग, कपडे वगैरे झाले टाकून, सर्व झालेलं आहे. आणि आजचा मी हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. टाटा.